नमस्कार. मी अरविंद आठले. भाषण पुष्प मालिका सध्या सुरू आहे. गेली 5 भाषणं माझ्या वैयक्तिक उपासनेवर आणि ज्या काही जुन्या डायऱ्या मी लिहून ठेवल्या होत्या त्यावेळी त्यावर झाली. आणि पुन्हा मी आता काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या वर बोलणार आहे. त्यांची चरित्र मागे जवळपास 10 व्याख्यानं चरित्रावर झाली, संत चरित्रावर. इथून पुढे आणखीन काही घेणार आहे. ही सर्व चरित्र सर्व उपासकांना अत्यंत मननीय, श्रवणीय, वाचनीय सगळ्या काही आहेत, बोधपर. यापासून जेवढा बोध घ्याल तेवढी तुमची उपासना वाढेल. मुख्य सगळा माझा भर तुमची उपासनाकडे तुम्ही वळावं, त्यात किती परिश्रम आहेत हे समजावं. आणि अशाच संत महात्म्यांची चरित्र मी तुमच्यासमोर आणलेली आहेत. तर सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो, त्यांचा आशीर्वाद घेऊ. आज मी श्रीधर स्वामी महाराज यांच्याविषयी बोलणार आहे. हे खूप मोठं ऋषितुल्य व्यक्तिमत्व या हल्लीच्या काळात आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलं. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा, असा पुत्र होणं हे आईवडिलांना प्रचंड अत्यंत महत्त्वाचं असं आहे. आपल्या पुत्राची दिगंत कीर्ती ऐकावी हे प्रत्येक आईवडिलांचं ध्येय असतं. तेव्हा अशा प्रकारे एक जोडपं पत्की घराण्यातलं, यांच्या हातून पूर्वजांकडून नागदेवतेची हत्या झालेली होती. आणि हा नागदेवतेचा शाप या कुळाला होता. आणि या शापातून मुक्तीसाठी ज्योतिषांच्या मार्गदर्शनाप्रमाणे यांचे आईवडील म्हणजे नारायणराव आणि कमळाबाई हे श्री क्षेत्र गाणगापूर येथे गेले. या क्षेत्री या दाम्पत्याने कठोर तपसाधना केली. भीमा अमरजा संगमावर स्नान करावं, अश्वत्थ औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालाव्यात, नारायणरावांनी गुरुचरित्र वाचावं आणि सौम्य ते एकनिष्ठेनं ऐकावं. दोघांची मनोभावे आणि सात्विक साधना फलित झाली. श्रीगुरूंनी प्रसन्न होऊन ओटीत श्रीफळ आणि 2 केळी प्रसाद रूप दिली. आणि ह्या कृपाप्रसादाप्रमाणे साक्षात भगवान श्री दत्तात्रेयांचा अवतार दत्तजयंतीच्या दिवशी 1908 रोजी श्रीधर स्वामी हे कमलादेवींच्या पुत्राच्या रूपाने या भूमीवर प्रकट झाले. आता भगवान श्रीधर यांचं मूळ नाव श्रीधर नारायण पत्की. हे पत्की कुटुंब महाराष्ट्रातील नांदेड घराण्यात लाडचिंचोळी या गावी राहत होतं. आणि वर सांगितल्याप्रमाणे आईवडिलांच्या तपश्चर्याला फळ येऊन श्रीधर स्वामींचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांना कथा कीर्तनाची आवड होती. वडिलांच्या पश्चात त्यांच्या मातोश्रींनी त्यांना रामायण महाभारतातील गोष्टी सांगितलेल्या होत्या. आणि तेव्हापासूनच त्यांची श्रीरामावर पक्की श्रद्धा बसलेली होती. लहानपणी त्यांनी सौरसूक्त, रुद्र, वैश्वदेव, त्रिसुपर्ण इत्यादींची संथा घेतलेली होती. आणि लौकिक दृष्टीने शालेय विद्यासाबरोबर वैदिक धर्मकर्माचाही ते अभ्यास करीत असत. 1924 साली ते पुण्याच्या अनाथ विद्यार्थीगृहात शिकायला आले. काही वर्षे इथे राहिले. गुलबर्ग्यातल्या चितळे नावाच्या सज्जनांनी त्यांना अनाथ विद्यार्थीगृहात पाठवलेलं होतं. या ठिकाणी त्यांची पळणिटकर नावाच्या एका त्यांच्या गुरुजींशी अतिशय सलोख्याचे त्यांचे संबंध आहेत. आणि पळणिटकरांनी पाहिलं की हा मुलगा अतिशय कडवा, ब्रह्मनिष्ठ आणि वैदिक परंपरेचा प्रचंड अभिमान असलेला आहे आणि याला काहीतरी तप करायचं आहे. त्यामुळं अनुष्ठानमय असं त्याचं जे काही त्यांनी पाहिलं आचरण,
त्यांनी त्याला सांगितलं की बा तू इतका स्वार्थत्यागी आहेस, इतका तपश्चर्या करण्याची तुला इच्छा आहे, तेव्हा परमार्थ मार्गात तू खूप पुढे जाशील याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. आणि मग एखाद्या जिवलग मित्राप्रमाणे त्यांचे श्रीधरांचे विचार आणि अंतःकरण त्यांनी समजावून घेतले. त्यांचा तपश्चर्या करण्याचा हेतू समजावून घेतला आणि त्यांना तपश्चर्या करण्यास प्रोत्साहन दिलं. श्रद्धा, धर्मनिष्ठा, सांप्रत धर्माचा होणारा ऱ्हास पाहून येणारी बेचैनी, स्वार्थत्याग इत्यादी गुण पाहून ते अचंबित आनंदित झाले आणि बोलता बोलता म्हणाले की या भागात तपश्चर्या करण्यासाठी तुला सज्जनगड हे अतिशय सुंदर ठिकाण आहे, तू त्या ठिकाणी जा. हे ठिकाण रामदास स्वामींच्या पवित्र पदस्पर्शानं तपस्येसाठी अतिशय योग्य असं आहे. आणि श्रीधरांची श्री समर्थावर लहानपणापासून श्रद्धा पण होती आणि त्यामुळे या इष्टस्थानाचे नाव ऐकताच त्यांच्यात उत्साह द्विगुणित झाला आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर सीमोल्लंघन करून तपासाठी पुणे सोडून ते सज्जनगडावर जाऊन पोचले. जय जय रघुवीर समर्थ म्हणत त्यांनी समर्थांच्या समाधीचं आणि श्रीरामप्रभूंच्या मूर्तींचं दर्शन घेतलं आणि गडावर श्रीधरबुवा रामदासी म्हणून राहू लागले. जपतप सेवा अभ्यास दासबोध वाचन करुणाष्टक पठण असा त्यांचा नित्याचा परिपाठ झाला. 1930च्या दासनवमीच्या दिवशी त्यांना श्री समर्थांचं प्रत्यक्ष दर्शन झालं. हा जो प्रसंग आहे हा अतिशय हृदयस्पर्शी असा आहे आणि मला असं वाटतं की तो तुम्हाला सांगणं मला आवश्यक वाटतं. दासनवमीच्या दिवशी रात्री 10 वाजताच्या सुमारास ते भुयारात ध्यानस्थ बसलेले होते. थोड्याच वेळात चारी बाजूला दिव्य प्रकाश दिसू लागला. सर्व दिशा त्या दिव्य प्रकाशाने उजळून गेल्या. आपण कोठे आहेत याचं भानही त्यांना राहिलं नाही आणि थोड्याच वेळात त्या तेजाची एक मूर्ती बनून त्यांच्यासमोर प्रकट झाली. डोक्यावर दाट जटा, भव्य कपाळ, हसरं कमलमुख पाहून श्रीधरांनी ओळखलं की हे स्वतः श्री समर्थच आहेत आणि त्यांना शिरसाष्टांग नमस्कार घालून हात जोडून ते उभे राहिले. श्री समर्थांनी त्यांच्या मस्तकावर अमृत हस्त ठेवला. अहम ब्रह्मास्मी महावाक्याचा उपदेश करून त्याचं मर्म त्यांना समजावून सांगितलं आणि बराच वेळ दोघांचा संवाद चालू राहिला. तेव्हा हा संवाद जो झाला त्यानंतर ते अनुग्रहित झाले स्वतः समर्थांकडून. धन्य ती माऊली आणि धन्य तो शिष्य. प्रत्यक्ष श्री समर्थांकडून उपदेशाचा लाभ झाला. या अत्यानंदाच्या अनुभूतीची कल्पना कोणीही करू शकणार नाही. कित्येक तास श्रीधरजी त्या भावानंदाच्या ब्रह्मानंदाच्या भावावस्थेमध्ये रममाण झालेले होते. श्री समर्थ केव्हा अदृश्य झाले हे त्यांना कळलेच नाही. हळूहळू ते भानावर येऊ लागले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. त्यांना झालेल्या साक्षात्काराच्या दिव्य आनंदात ते पुनश्च एकरूप झाले. त्यांना उठावेसे वाटत नव्हते कारण प्रत्यक्ष श्री समर्थांचं दर्शन, त्यांच्याशी संवाद, त्याच भावावस्थेत राहावे असं त्यांना वाटत होते. त्यांच्या या मनस्थितीचे वर्णन कसं काय करणार. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम. श्रीधरजी भुयारातून बाहेर आले. त्यांच्या मुख कमलावरील तेज ओसांडून वाहत होते. बहुता दिसा आपुली भेट झाली, विदेहीपणे सर्व काया निवाली, अशी त्यांची अवस्था झाली. शरीराला एखाद्या मळक्या चुरगटलेल्या पोतेऱ्याप्रमाणे तुच्छ लेखलं पाहिजे आणि वागवलं पाहिजे. सदा देवकाजी झिजे देह ज्याचा, सदा रामनामे वदे नित्य वाचा. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्व उत्तमाचा. या श्लोकाचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे श्रीधर स्वामींचं आचरण.
आणि मग दिवसेदिवस ते समाधी सुखात रंगून राहिले. आणि मग त्यांना समर्थांनी आज्ञा दिली की आता तू दक्षिणेकडे जा. श्री समर्थांच्या आज्ञेनं गडाच्या दक्षिणेच्या बाजूने उतरून जंगलातून ते गोकर्ण महाबळेश्वरला गेले. त्या ठिकाणी शिवानंद योगी आणि स्वामींची भेट झाली. अतूट नातं उत्पन्न झालं. पुढे ते शिवानंदांच्या आश्रमात कर्नाटकात शिगेहळ्ळीला राहिले. तेथेही तपस्साधना केली. असेच पुढे जाता जाता कोडसाद्री या पर्वतावर श्रीधर तप करीत असता त्यांना आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी प्रत्यक्ष दर्शन दिलं. त्यांना ब्रह्मासनावर बसवलं. येथे रिद्धिसिद्धी योगिनी शक्तिदेवता प्रकट झाल्या आणि सांगितलं की आपल्या धर्मकार्यासाठी आमचे आशीर्वाद आणि सहाय्य राहील. 1935च्या सुमारास ते पुन्हा गडावर आले. त्यांच्या हातून रामगौरव, श्रीरामपाठ, श्री समर्थपाठ, मारुती महात्म्य, आत्मनिरूपण हे साहित्य उत्पन्न झालं. कानडी, इंग्रजी, संस्कृत, मराठी या सर्व भाषेतून त्यांनी तत्त्वज्ञान रूप चिंतन असं ग्रंथरूपाने लिहिलं. एक महात्म्यांच्या आयुष्यात केवढे प्रचंड कष्ट. काय म्हणतात, चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे, अशी अवस्था असते. प्रचंड कष्ट त्यांनी त्या काळात सहन केले. पडेल ते काम केलं. झाडू मारण्यापासून, स्वयंपाक करण्यापासून जे पडेल, जंगलात जाऊन फुलं आणि त्याचे हार उत्पन्न करणं आणि प्रचंड सेवा, ही सेवा करणं हे प्रत्येक उपासकाच्या आयुष्यात भाग आलाच पाहिजे. भयकृत भयनाशना ही भगवंताची नावं त्यासाठीच आहेत. संकटापूर्वी सर्वजण शांत असतात. मात्र जेव्हा ती वेळ येते तेव्हा सामान्य लोकांना मनःशांती ढळू न देता नेहमीसारखं शांत राहणं शक्य नसतं. निंदा आणि स्तुतीही ज्याला समान आहेत असा भगवत भक्तच शांतीसागर असतो. ही स्थितप्रज्ञाची व्याख्या गीतेत सांगितली आहे. अनेक संकटांचा त्यांना सामना करावा लागला. अनेक कठोर परीक्षांना सामोरं जावं लागलं. तरीसुद्धा ते आपल्या अविचल शांतीपासून ढळले नाही आणि त्यांनी अंगीकारलेल्या सेवा साधनेच्या मार्गातून ते मागे हटले नाही. 1941 साली शिवानंदांनी देह ठेवल्यानंतर शिगेहळ्ळीला मठाची व्यवस्था श्रीधरांनी बघितली. मठाचं नूतनीकरण, विस्तारीकरण केलं आणि नंतर ते गडावर आले आणि पुन्हा महाराष्ट्रभर भ्रमण करून 1942 साली ते शिगेहळ्ळीला परत आले. पहा, आयुष्यात कशा कशा स्थित्यंतरं होतात आणि मग मठाची श्रीधर शिवानंद स्वामींनी देह ठेवल्यानंतर हेच सगळं आहे. आणि 1947पर्यंत कर्नाटकातील संचारानंतर उत्तर भारतात बहुतेक सर्व श्रद्धेय तीर्थक्षेत्रांना भेट देत पारायण, यज्ञयागादिगदी कर्मे केली आणि समर्थांची 350वी जयंती मोठ्या प्रमाणात सर्वत्र साजरी केली. लोकांच्या अडीअडचणी उपासना मार्गाने सोडवण्यासाठी ते मार्गदर्शन करू लागले. आता त्यांच्या कीर्तीचा सुगंध सर्वत्र पसरला. 1949 साली गुरुपौर्णिमेला श्रीधर स्वामी पुन्हा गडावर आले. सज्जनगडावर समर्थ सेवा मंडळाची स्थापना केली. गडावर अनेक सुधारणा केल्या. समर्थांच्या वाङ्मयाचा, तत्त्वज्ञानाचा प्रचार आता जोरात सुरू झाला आणि समाज जागृती करून धर्मप्रसाराचे कार्य अविरतपणे सुरू केले. 1953 साली वरदपुरी या पुण्यभूमीवर श्रीधराश्रम स्थापन केला. हे स्थान अगस्ती ऋषींची तपोभूमी आहे. हे क्षेत्र कर्नाटकात सागर जिल्ह्यात आहे. तेथे दुर्गांबा देवीचे मंदिर आहे. अनेक पवित्र स्थानी उत्सव, धर्मपारायणादी कार्य सुरू झाली. इतके असूनही त्यांना स्वतःला एकांतवास अतिशय प्रिय असे. त्यांनी एकूण 13 वर्षे एकांतवास केला आणि ज्यांचं मन सतत आत्मारामाशी, भगवंताशी रममाण होतं तोच एकांत. बाकी कशाला एकांत नाही म्हणतात.
अशा या श्रीधर स्वामींनी 1967 साली पुन्हा एकांत साधना सुरू केली आणि चैत्रवद्य द्वितीयला 19 एप्रिल 1973 रोजी साली सकाळी 9च्या सुमारास ओंकाराचा 3 वेळा उच्चार करून त्यांची ज्योत अनंतात विलीन झाली. श्रीधर स्वामींचं जीवन म्हणजे साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूस लागली अखिल मानवाला. साधक मुमुक्षू सर्वांना त्यांच्या या साधनेच्या अधिकाराप्रमाणे ममतेने, कधी जिव्हाळ्याने, वात्सल्याने, कधी कठोर बनून विचारांनी ज्ञान दिले, बोध दिला. हे त्यांचं चिंतन आहे. श्रीधर स्वामी म्हणत की मनुष्याने आपल्या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे. त्यानं मंगलमय नित्यानंद रूपी परमपवित्र परमानंद रूपी भगवंताला जाणून घ्यावं. तो सत्य स्वरूपी आहे. अशा भगवंताची प्राप्ती करून घ्यावी हेच मानवी जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. हे विश्व ही एक सुखाची प्रयोगशाळा आहे. प्रत्येक मनुष्य सुखासाठी धडपडत असतो. सुखाचे ध्येय एकच आहे आणि तिची प्रवृत्ती आणि निवृत्ती असे 2 मार्ग आहेत. या दोन्ही मार्गांनी सुख प्राप्त होतं, पण तिचं प्रवृत्तीपासून वैषयिक सुख उत्पन्न होतं तर निवृत्तीपासून आत्मिक सुख उत्पन्न होतं. वैषयिक सुख म्हणजे विषयापासून मिळणारे सुख. हे सुख वास्तुसापेक्ष, देह इंद्रियगम्य, क्षणभंगूर, भोगांती वीट आणणारे, भोग रक्षण नाश आणि भोगांती सर्व काळ दुःख देणारे. खरे सुख विसरायला लागून आपले वेड लावून आपल्या नादाने जन्माला कारण देणारे, कधी शांती समाधान तृप्ती न देणारे, हाव वाढवणारे, मृत्यूस कारणीभूत होणारे, पुन्हा जन्मास कारणीभूत होणारे, रागद्वेष वाढवणारे, मनुष्याला रोगी बनवणारे, मनइंद्रियाला ओढ वाटणारे असे असते. त्याउलट आत्मिसुख म्हणजे वैषयिक सुखाविरुद्धची लक्षणं. विषय सुखाला संसार सुख म्हणतात तर आत्मिक सुखाला मोक्षाचे सुख असं म्हणतात. हे सुख माणसाला जन्ममरण या फेऱ्यातून सोडवत असते. असे हे सुख अनंत आणि अविनाशी असते. वैषयिक सुख प्रेय असून आत्मिक हे श्रेय आहे. भगवंताला जाणण्यासाठी एकच उपाय म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान हेच संसार महासागरातील सेतू आहे आणि मनुष्याला मी हा जाणीवेचा अनुभव असतो. त्यातच आपले निराकाराचे अद्वितीय ज्ञानानंद स्वरूप प्रकट होते. त्यासाठी मी हा देहातून निराळा आहे हे समजणं वाटणं हा विवेक आहे. मी नेहमी सांगतो, मीचा अभ्यास करा. प्रत्येक संत महात्म्यांनी या मीचा अभ्यास करायला सांगितलेला आहे. मनुष्याच्या जीवनात जिव्हेंद्रिय, कामेंद्रिय आणि संपत्ती ही जीवनाची 3 द्वारे आहेत. त्याची सुरुवात म्हणजे सुग्रास, अन्न, कांता आणि कांचन याचा अतिलोभ. यावर विवेकाचे अंजन हवे. देहबुद्धी, देहाभिमान, ममत्व यांचा त्याग हाच कामावर विजय मिळवण्याचा मार्ग आहे. देहबुद्धी, देहाभिमान आणि ममत्व हे नष्ट व्हायलाच पाहिजे. आणि हा जो मार्ग आहे याचा समूळ सबीज त्याग म्हणजे मोक्षप्राप्तीचा मार्ग. जीव त्रिगुणांमुळे एका लोकात जन्म घ्यावा लागतो. या त्रिगुणांवर विजय म्हणजे केवळ आत्मसुखाचा अंगीकार होय. मनुष्यानं जीवनात पवित्र आचरण आणि गोड स्वभाव ठेवावा. हा आदर्श मानवी जीवनाचा अचूक कसा आहे. आईवडील, कुलपुरोहित, सद्गुरू, गोब्राह्मण, कुळधर्म, कुळाचार, देवदेवतांबद्दल आदर बाळगून असणं हे अभ्युदयाचे लक्षण. या सर्वांची सेवा करून मनुष्याला सर्वोत्कृष्ट जीवनाची प्राप्ती होते. तसेच सोवळे हे पावित्र्याचे द्योतक आहे. त्यांनी जीवनाला दिव्यता प्राप्त होते. परिश्रम केल्याशिवाय देवाशी मैत्री होत नाही, तसेच देवाचे सहाय्यही प्राप्त होत नाही. आत्मा परमात्मा यांच्यात भेद नसतो. मी मुद्दाम त्यांचं तत्त्वज्ञान तुम्हाला सांगतो आहे, मनन करा. अज्ञानाने भेद आहे असं वाटतं. हे द्वैतभावना नष्ट झाली पाहिजे. तया देवभक्ता एकांत
करी तो सद्गुरू, देवभक्तांचे जीवशिव्य ऐक्य करून देतो तोच सद्गुरू असतो. यासाठी मनुष्याने श्रवण मनन चिंतन निधिध्यास करावा. प्रपंचाचा लय हा मनात करून मन हे बुद्धीत लीन करावे. बुद्धीने मीपणा असे समजणे आणि मी असे समजून घेताना जी हिरण्यगर्भातील म्हणजे विश्वातील संकल्प संपून जातो आणि जीव हा शांत आणि आनंद घन अशा स्वरूपात लीन होऊन जातो. यातून समजून येते की भगवंतच सर्व प्रकारच्या उपासनेचे स्वरूप असते. हीच खरी स्वयंप्रकाश रूपाची उपासना. सर्व कार्य हे जड असते, त्यांना प्रकाशमान आणि गतिमान करणारे इतर कोणीतरी असते. तोच स्वयंप्रकाशी भगवंत असतो. हाच प्रकाशक आणि प्रकाशित असा अनंत स्वरूप असतो. यासाठी साधकानं भगवंतावर सद्गुरूंवर प्रचंड निष्ठा ठेवावी, परिपूर्ण अशी विनयशीलता, लीलतेने आणि सद्गुणांच्या अंगीकाराने भगवंत आपलासा करावा. नेहमी सर्वांच्या हिताचे मित आणि मधुर बोलावे. असे जो जाणतो त्यास भगवंताची भीती नसते. सर्वांतर्यामी देवाची वस्ती आहे हे ओळखून वागावे. कोणाचाही कशा प्रकारचाही अपमान करू नये. शाब्दिक मार हा दैहिक मारापेक्षा जास्त दुःखद असतो. शाब्दिक मार विसरत नाही माणूस, दैहिक विसरून जाईल दुःख संपल्यानंतर. म्हणून शाब्दिक मार्ग शक्यतो शाब्दिक मार कोणालाही देऊ नये. काया वाचा मनाने कोणाचेही वाईट चिंतू नका. सदैव आपले मन परिशुद्ध ठेवा. अंतर्बाह्य चांगलंच वागा. ज्याला सज्जनांची मान्यता मिळते त्याला देवाची कृपा मिळते. धनप्राप्ती ही न्याय्य पाहिजे. कोणाचा चोरून पैसा वापरू नका. कोणाचं खाऊ नका. कपटीपणानं पैसा मिळवू नका. परद्रव्य आणि परस्त्री याविषयी मन शुद्ध पाहिजे. दुर्गतीस या दोन गोष्टी फार उपयोगी येतात. देवाच्या आणि गुरुसेवेत आपलं वैभव वापरावं. देव आणि श्रीगुरू हे आपल्या जीवनाचे आधार आहेत हे कधी विसरू नये. श्रीधर स्वामींनी दत्त संप्रदायासाठी अत्यंत मोलाचं कार्य केलं. गेल्या काही दशकातील ज्या 2 दत्तस्थानांनी सर्वांना वेड लावलं ती क्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र पिठापूर आणि श्री क्षेत्र कर्दळीवन. या दोन्ही स्थानांना प्रकाशात आणण्यासाठी श्रीधर स्वामींचीच प्रेरणा होती. इतकेच नव्हे तर त्यांच्या संकल्पाने ही स्थाने प्रकाशित झाली असे म्हणता येईल. श्रीधर स्वामींचे शिष्य सज्जनगड रामस्वामी यांनी पिठापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानाची स्थापना केली. त्याचबरोबर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा ग्रंथ प्रकाशित केला. त्यामुळे श्री दत्तभक्तांना एक विलक्षण पर्वणी मिळाली. त्याचबरोबर श्रीधर स्वामी 1960 साली कर्दळीवनात गेले होते. त्यांचे शिष्य गाणगापूरचे बटू महाराज नंतर कर्दळीवनात गेले आणि त्यांच्याच प्रेरणेने गाणगापूर येथील काही पुजारी 1999 साली प्रथम कर्दळीवनात गेले आणि त्यानंतर कर्दळीवनाची माहिती हळूहळू सर्वांना कळू लागली आणि ती स्थानं प्रकाशात आली. श्रीधर स्वामींच्या कृपेने आणि संकल्पाने गेल्या अनेक दशकांमध्ये दत्तसंप्रदायांमध्ये एक नवचैतन्य असं पसरलेलं आहे. माझे कोल्हापूरचे एक मित्र श्रीयुत खंडकर यांनी नुकतंच मला ओम नमो भगवते श्रीधराय हे श्री दत्ताबुवा रामदासी यांनी लिहिलेलं महान असं चरित्र मोठं पाठवलं. यामध्ये समग्र या सर्व कार्याची माहिती आहे. वाचकांनी दर्शकांनी जरूर ते चरित्र पाहावं. मी या सर्वांचा अत्यंत ऋणी आहे आणि याबरोबरच या ठिकाणी या भाषणासाठी मी थांबतो आहे. सर्वांनी चैतन्य आपल्यामध्ये उत्पन्न करावं. स्वामीजींसारख्या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाचा अभ्यास करावा. अशी अनेक नररत्न महाराष्ट्रात होऊन गेली आहेत आणि या लोकांनी आपल्या उपासनेसाठी किती प्रचंड काबाड कष्ट केले हे समजावून घ्यावं.
प्रचंड ग्रंथनिर्मिती श्रीधर स्वामींनी केली, त्याचाही अवलोकन जर तुम्हाला शक्य असेल तर करा. आता या ठिकाणी थांबतो आहे. पुन्हा भेटू. नमस्कार.